श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता ना टिफिनसाठी जी भाजी आहे ना, म्हणजेच वालाच्या शेंगा कशा बनवायच्या ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं मी वालाच्या शेंगा छान अशा आहे ना निवडून घेतलेला आहे आणि इथं बघू शकता मी कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता पाणी गरम केल्यानंतर ज्या आपण वालाच्या शेंगा निवडलेल्या होत्या, म्हणजे त्या आहे ना आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. थोडीशी अशी ना म्हणजे त्याची जी उकळी फुटेपर्यंत ठेवायची आहे आणि नंतर आहे ना त्या ज्या शेंगा आहे ना त्या काढून घ्यायच्या आहे. तर आपल्याकडे जो झाऱ्या असतो ना, म्हणजे आपण तळण्यासाठी वापरतो, तर त्या झाऱ्याने काढलं तर चालेल किंवा तुम्हाला म्हणजे दुसरी जी स्ट्रिक आहे तीही तुम्ही वापरू शकता. तर मी कसं करते ते तुम्हाला दाखवत आहे. आता प्रत्येक स्वयंपाक प्रत्येकालाच येतो, प्रत्येक स्त्री हा स्वयंपाक करत असते, पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. आता मी माझी पद्धत दाखवते, कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल. तर बघू शकता तुम्ही इथे ना मी छान अशी ना भाजी जी म्हणजे ज्या वालाच्या शेंगा आहेत त्या बाजूला पाणी नितरत करायला ठेवल्या होत्या आणि इथं मस्त असे ना शेंगदाणे भाजून घेतले होते. तर तुम्हाला जर हिरव्या मिरचीची भाजी करायची असेल तर शेंगदाणे अजिबात भाजायची नाही. पण जर तुम्हाला लाल तिखट टाकून भाजी करायची असेल ना, तर नक्की शेंगदाणे भाजून घ्या. जी भाजी आहे ना ती खूप चविष्ट होते आणि रुचकर लागते. तर इथे ना आता काय तीच सकाळी टिफिनला मला भाजी द्यायची असते, तर एवढी कढाई घासायची पुन्हा ठेवायची, एवढं टाईमपास करण्यापेक्षा मी काय करते तीच कढाई थोडीशी धुवून घेते आणि त्यातच आता तेल टाकलेलं आहे, जिऱ्या मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्यात त्यांना लाल तिखट टाकलेलं आहे. धना पावडर तर खरंच अवश्य भाजीला टाकायची आहे. तर आता मी वरतून टाकणार आहे, माझ्या लक्षात राहिली नव्हती. तर बघा इथे ना छान असे ना, आता मुलींना भाजी करायची म्हणल्यावर मी फिकीच करते, तिखट करत नाही. तर त्यांना हीच भाजी ना तुम्ही ना हिरव्या मिरचीची पण करू शकता, खूप छान होते. तर आता मी इथं लाल तिखट टाकल्यानंतर आहे ना धना पावडर टाकायची राहिली होती. तर बाकीचे काही मसाले मी टाकत नाही, फक्त आहे ना इथं धना पावडर आणि आपलं लाल तिखट टाकायचं आहे. तर धना पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मग आपल्या शेंगदाण्याचा कूट जो आहे तो टाकायचा आहे. आता शेंगदाण्याचा कूट जर तुम्हाला भाजीची क्वांटिटी वाढवायची असेल तर थोडा जास्त टाकू शकता आणि जर तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत नसेल तर थोडं कमी टाकू शकता. तुम्ही यात तीळ पण टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार खोबरं पण टाकू शकता, ज्याला जसं आवडेल तसं. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ का बरं मी नंतर टाकलं, कारण आहे ना जे पाणी आहे ना ते जास्त सुटतं आणि मग आहे ना ती भाजी जी आहे ती आपली ओलसर होते. तर मीठ थोडंसं नंतर वरतून टाकलं आणि मिक्स करून घेतलं ना तर छान असं होतं. तर बघा आता मीठ टाकून घेतलेलं आहे. पुन्हा आहे ना जे आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलेलं आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकदम चविष्ट अशी भाजी होती. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान अशी ही जी भाजी आहे ती लागते आणि जे आपले मुलं आहेत ते आवडीने ही भाजी जर केली तर टिफिन हा आहे ना म्हणजे एक घासाचाही टिफिनमध्ये भाजी उरणार नाही, ही मी गॅरंटी देते. तर बघा छान अशी इथं भाजी आपली तयार झालेली आहे. तर आता टिफिन वगैरे गेलेला आहे, भाजी वगैरे करून झालेली आहे. तर डायरेक्टली मी हा व्हिडिओ आहे ना 4 वाजेच्या नंतर शूट करते, कारण आहे ना आता मुगाच्या शेंगा तुम्ही म्हणशाल काय सारखी शेंगा शेंगा दाखवते, पण आता काय करणार, आम्हाला शेंगा तोडायच्या उरकतच नाही आहे. सारखे आम्ही तोडतोय, पण ऊनच एवढं पडत होतं ना तर शेंगा तोडायला आहे ना डोक्याचं पारं म्हणजे इतकं दुखायला लागायचं. तर इथे ना फायनली एवढे शेंगा तोडून झाले होते. 2 बोध आधीच नेऊन ठेवले होते. तर आमच्याकडे याला बोध म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतं माहीत नाही. आम्ही म्हणजे आमच्याकडं कसं गावाकडं जास्त सुशिक्षित पण भाषा नाही आणि जास्त गावंढळ पण नाही, मध्यम अशी भाषा वापरतो. तर इथं मी ना आपण भाजी टाकली होती, तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती मी. तर म्हटलं चला आज आहे ना चतुर्थी होती, उपवास सोडायला मस्त अशी मेथीची भाजी घेऊया आणि आज मंगळी चतुर्थी होती, त्याच्यामुळे संध्याकाळी पूजा पण करायची होती. त्याच्यामुळं आज थोडंसं लवकरच निघालो होतो घराकडं. तर इथंची ना गल्लीतलीच मुलगी आहे ती पण, तिला पण सोबत नेलं होतं, कारण एक से भला दो, म्हणजे जर सोबतील कोणी असलं ना तर मग काम जे आहे ते होतं. जर नसेल ना आपण घरचे असेल ना तर थोडंसं ऊन लागलं का बसतो, थोडंसं म्हणजे आरामाला जर बसलो तर बसतो. पण कसं जी कामाला बाई असते तिला आपल्याला 2 पैसे द्यायचे असतात, मग तिच्या नेटाने आपलं काम बऱ्यापैकी होतं. तर बघा इथं छान आता आहे ना मेथीची भाजी ना मस्त खूप छान होती. तर आधी व्हिडिओ घ्यायचा होता, पण तिथं ना शेजारी आमचे ते म्हणजे जे वावर करतात ना आमचे म्हणजे बांधभाऊ, पण ते होते. तर म्हटलं नको त्यांच्या नको, थोडंसं मी थांबले. पण नंतर थोडासा व्हिडिओ घेतला. इकडं आले तर गाय दूध होते. आता घरी लवकर जायचं होतं, तर म्हटलं चला इथं गाय आहे ना बाहेर बांधलेली असते, तर मी हा शेणकूर म्हणजे जे शेण आहे ते उचलून घेत होते. शक्यतो कायम काय माझ्याकडे म्हणजे वाट्याला येतच नाही, कारण येत असतात ना तर ते करून घेतात. पण आज म्हटलं चला त्यांच्या वाट्याचं थोडंसं काम आपणही करून बघूया. तर इथं आहे ना जे आमचा म्हणजे जो उकिरडा आहे ना तो पाठीमागचा आहे. तर तिथं आहे ना हे शेण वगैरे मी जो पुंजा होता झाडून घेतला, तो नेऊन टाकला. तर चला आज ना तुम्हाला म्हटलं उकिरडा पण दाखवते की कसा असतो उकिरडा. जे आपण म्हणजे शेण वगैरे असतं किंवा जे आपण झाडलेलं असतं, जो कचरा टाकतो ना त्याला आमच्याकडं उकिरडा म्हणतात. आता तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही. तर बघा दिवस भरपूर टेकलेला आहे. आता घरी जाऊन आपल्याला आहे ना म्हणजे मोदक पण करायचे होते आणि जो स्वयंपाक आहे म्हणजे आज उपवास सोडायला आहे ना
जो आहे तो थोडा गोडाचा स्वयंपाक म्हणजेच खीर वगैरे करायची होती मला. तर खिरीची रेसिपी मी तुम्हाला पुढे दाखवेल. तर इथं आहे ना आता आहोनी गिन्नी गवत तोडलं होतं ते गाईला देण्यासाठी. म्हणजे आपली जी गाय आहे ना तिला संध्याकाळी रात्रभर तिला म्हणजेच आपल्याला रात्री जेवण लागतं तसं तिलाही लागतं, तर तिच्यासाठी मस्त असं तोडून ठेवलं होतं. आणि बघा श्रावण म्हटलं ना तर जिकडं तिकडे हिरवंच हिरवं असतं. तर आमच्याकडे जवळच एक कानकाई किल्ला आहे, तिथंही खूप छान वातावरण आहे. आता आहे ना तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तिथे घेऊन जाईल आणि तुम्हाला दाखवेल की म्हणजे गडकिल्ल्यांची सफरी केलीच पाहिजे आणि मुलांनाही कळायला पाहिजे की जुने गडकिल्ले कसे होते. तर आता आमच्या जवळच आहे पण कधीच जाणं होत नाही. पण आता नेक्स्ट टाईम जर गेले ना तर तिथला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करेल की कानकाई किल्ला कसा आहे तो. तर बघा मस्त असं निरभ्र आकाश झालेला आहे. आता पावसाची गरज आहे तर पाऊस काही येत नाही आहे. इथं बाजरीला मस्त असं नेंबूर लागलेले आहे, मक्काला पण तुरी आलेले आहे. आता आहोनी ना इथं गाय आहे ना तुम्हाला सांगितलं होतं की तिला टाके टाकलेले होते. तर आता यावेळेस ना आम्ही म्हणजे तिला 2दा पिशवी जी आहे ती बाहेर आली होती आणि मध्ये टाकली. तर आता तिला शेवटी टाके काढले आहे आणि तिला ती टूप वगैरे लावून दिली. घरी आलो, चहा वगैरे घेतला आणि मग आहे ना माझ्या मोबाईल काय झालं होतं काय चालतच नव्हतं. इथं मी सर्व रेसिपीसाठी ना काढून ठेवलं होतं पण मोबाईलच माझा एवढा हँग झाला की ते व्हिडिओ शूट होत नव्हता. इथं तूप घेतलं होतं, काजू बदाम घेतले होते, खोबरं किसून घेतलं होतं आणि आपलं घरचं गावठी तूप घेतलं होतं. आता आपल्या गावरान गाईचं तूप आहे. तुपामध्ये आधी ना खोबरं जे आहे ते थोडंसं भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. जसं काही आपलं केसरच आहे, तर आपल्याकडे काही केसर नाही आहे आणि केसर महाग पण आहे. तर आता इथे ना खोबरं जे आहे ते आपल्याला कसं यूज करायचं ते दाखवते. इथं तांदूळ मी भिजत टाकले होते, भाजले वगैरे होते, पण तोही व्हिडिओ माझ्याकडनं काय डिलीट झाला की काय कळलं नाही. तांदूळ ना भाजून घ्यायचे आहे आणि मग थोडेसे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. मग दळून घ्यायचे आहे, त्याच्यात इलायची टाकायची आहे. तर आता यातल्या ना काही काही जे व्हिडिओ आहे तो डिलीट झालेला आहे. तर इथे ना तांदळामध्ये पाणी टाकून थोडेसे शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं शिजल्यानंतर आपल्याला दूध टाकायचं आहे. दूध टाकल्यानंतर थोडंसं त्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि मग वरतून आपल्या जसं गोड प्रमाण लागत असेल तशी साखर टाकायची आहे. त्यालाही थोडंसं आता आहे ना कमी गॅसवरती ठेवायचं आहे. नंतर आपलं जे ड्रायफ्रूट आहे, खोबरं आहे ते थोडंसं वरतून टाकायचं आहे आणि आपली खीर रेडी झालेली आहे. तर आता इथं स्वयंपाक करून घेतला, मोदक करून घेतले, पोळ्या वगैरे झाल्या होत्या आणि मग आपल्याला आहे ना गणपती बाप्पाची जी आरती आहे ती करायची होती. तर सगळं स्वयंपाक जो करून झाला आणि व्यवस्थित असा झाकून ठेवला आणि मग आम्ही वरती आलो होतो कारण आता आहे ना आपल्याला वरती पूजा करायची होती. तर बघा इथे आहे ना उकळी आली होती थोडीशी खिरीला. त्यात मी आहे ना जे आपले ड्रायफ्रूट वगैरे आहेत जेवढं आपल्याकडं होतं तेवढं मी टाकून दिलं आणि मस्त अशी आपली खीर रेडी झालेली आहे. आता भरपूर दिवस झाले खीर केलेली नव्हती, तर फायनली आज केली आणि आता आम्ही ना आज आहे ना म्हणजे चंद्रोदय 9:23ला होता, तर त्याच्याच आधी थोडंसं 5-10 मिनटं आधी बिलगलो होतो मग पूजा करण्यासाठी. तर इथं आता आमची पूजा चालू झालेली आहे. तर चला आमची साधी सोपी पूजा तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता पूजा करून घेऊया.
तर बघा इथं छान अशी गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आणि आता आहे ना इथं आहे ना थोडंसं बारीक-बारीक पाऊस येत होता. तर इथं रांगोळी त्याच्यामुळे थोडंसं काही काढणं झाली नाही आणि म्हणजे ना आणि तिथं दिवा पण राहत नव्हता. तर शेवटी ना मग गणपती बाप्पाची पूजा झाली आणि गणपती बाप्पाला आहे ना घरामध्ये आणलं होतं. तर इथं मस्त अशी ना सर्व पूजा आटपून घेतली. चंद्रोदय म्हणजे थोडासा म्हणजे प्रकाश असा पडायला लागलेला होता. तर इथं मोदक ठेवलेले आहे. आता मोदकची रेसिपी काही मी तुम्हाला शेअर करू शकले नाही. तर इथं गव्हाच्या पिठाचेच मी मोदक केलेले आहे. 21 मोदक केले होते. पण आमच्या आरूला इतके मोदक आवडतात ना, त्यातले काही तिने गणपती बाप्पाच्या आधीच खाऊन टाकले होते. तर बाप्पाला आहे ना, मग मी 11 मोदक काढून ठेवले आणि बाकी तिला दिले. आणि बघा इथे आहे ना, कुंडीत मी झाडं लावलेली आहे. तर इतके छान झाडं झालेले होते आणि त्याचा प्रकाश परावर्तित होत होता. तर ते जे झाडाची सावली आहे ना, ती अजूनच छान दिसत होती. आता हे सर्व झाडं नाही ना, मला कुंड्या आणायचे आहे अजून. फक्त मी आता ते वरती ठेवलेले आहे आणि जर झाडं असतील ना घरामध्ये, तर खरंच पॉझिटिव्ह एनर्जी येते. खूप छान वाटतं आणि मला झाडांचं खूप वेड आहे. आणि तर बघा आता इथं झाडं दाखवले तुम्हाला, खाली आले. आता बाप्पाची पूजा करायची म्हटल्यावरती रांगोळीशिवाय ती अधुरीच राहते. तर आहे ना म्हटलं चला इथे ना थोडीशी अशी रांगोळी काढून घेऊ. तर रांगोळी काही बऱ्यापैकीच आहे, जास्त काही भारी नाही आहे. आणि माझी जर काही शब्दशैली चुकत असेल तर कृपया मला सांगा. आणि हो, माझा आहे ना बोलण्याचा स्पीड जास्त येतो ब्लॉगमध्ये, तर तोही मी कमी करण्याचा प्रयत्न करते. पण मी बोलायला लागले ना, तो माझा स्पीड वाढतच जातो. तर बघा छान अशी इथे थोडीशीच रांगोळी काढली, स्वस्तिक काढलं होतं आणि इथं ना आता ज जेवायला आहे ते म्हणजे आम्ही 9:30 पावणे 10ला जेवायला बसलो होतो, म्हणजेच उपवास सोडायला बसलो होतो. तर बघा इथं छान असं ताट केलं होतं. उसळ केली होती, पण उसळाची डिश काय जी आहे ती ताटात ठेवायची राहिली. तर इथं बघा मोदक ठेवले होते. आपल्या मळ्यातली ताजी-ताजी मेथीची भाजी केली होती आणि इथं बघा खीर केली होती, पोळ्या आणि मस्त असं तुम्हाला चंद्रोदय दाखवायचा राहिला. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक